त्या सर्वात प्रथम मी जे सांगितलं तुम्हाला, एक्झामिनेशन म्हणजे तलवार. तर एक्झामिनेशनचा जो घटक आहे इज इक्वल टू मोमेंटम, म्हणजेच काय तर धार. तर कुठल्या गोष्टींनी तुमच्या प्रिपरेशनमध्ये धार येते जाणून घ्या. बघा, प्रिपरेशनमध्ये धार देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, तुम्ही माइंडफुल आहात का. तर तुम्हाला ह्या गोष्टी थोडंसं पेरिफेरल वाटतील, पण थोडंसं लक्ष द्या. माइंडफुल आहात का, म्हणजे तुमचं भान जागेवर आहे का, लक्षात घ्या. आता हे मी जे म्हणतात तुम्हाला थोडं ऑफेन्सिव्ह वाटू शकतं, परंतु भान जागेवर असणं परीक्षेसाठी तयारी करताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, फक्त भान जर जागेवर ठेवलं ना, एक 4-5 प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा असे असतात की व्यवस्थित भान जागेवर राहिलं तुमचं, व्यवस्थित माइंडफुल राहिलं गोष्टींना, तरी सुद्धा तुम्ही गोष्टींना अप्रोच करू शकता, व्यवस्थित त्या क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता भान ठेवल्यानंतर. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, आपण पाहू जेव्हा एक्झाम कॉन्फिडन्समध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये. तर मोमेंटम जी एक गोष्ट आहे, जे कटिंग एज आहे, जो शार्पनेस तुमच्या तलवारीला प्रोव्हाइड करणारी जी गोष्ट आहे ना, तर ती पहिली गोष्ट आहे बघा, बी 100% इफिशियंट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. म्हणजे काय तर बघा, आपण 100% आहोत का, आपली कॅपॅबिलिटी आहे वगैरे. कारण आपण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बऱ्याच गोष्टी प्रिपरेशन येण्याच्या आधी बऱ्याच गोष्टी आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कॅरी केलेल्या असतात. बराच जो कचरा आहे, जो आवश्यक नाही आहे, बराच असं वावटळ आपण डोक्यामध्ये कॅरी करत असतो वगैरे. आणि इथं एका एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करतोय, आपलं फोकस, शार्प फोकस पाहिजे इथं. म्हणजे जो कचरा आहे तो आपण जसं मोबाईलमधून कॅचे क्लिअर करतो, तो कचरा इथं पण आपल्या डोक्यातून बाकीचा क्लिअर करणं गरजेचं आहे. 100% माइंडफुल, कॉन्सन्ट्रेटेड, फोकस राहणं. मग त्यासाठी तुम्ही काही करू शकता, तुमच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्याने तुम्हाला डोपामाइन भेटतं, म्हणजे स्पोर्ट असेल किंवा तुम्हाला काही गाणी ऐकायला भेटत असतील, ऐकायचं आवड असेल किंवा कुठल्याही तुमच्या आवडीनिवडी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. किंवा मेडिटेशन असेल, 100% इफेक्टिव्ह सोल्युशन जर म्हणायचं झालं तर. पण आता हे मेडिटेशनचे पण ग्रुप होतात, कोणाला मेडिटेशन करायची सवयच नसते, तर कोणाला असते. तर त्याच्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत की 100% तुम्ही माइंडफुल राहण्यासाठी, फोकस राहण्यासाठी आणि माइंडमधला जो कचरा आहे तो काढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात ॲक्टिव्हिटी, त्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.